नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता शाळा नेहमीप्रमाणे चालू होतील आणि आईच्या डोक्यात प्रत्येक दिवसाचा एक प्रश्न असतो की नवीन नवीन काय रेसिपी बनवायची, नवीन काय भाजी वगैरे द्यायची खायला. कारण तीच ती चपाती भाजी न्यायचं म्हटलं ना की मुलं खूप कंटाळतात. तर मी आज मूग डाळीचे चीला आहे त्याची रेसिपी शेअर केली आहे. तर सर्वात आधी मूग डाळ 3 ते 4 तासासाठी भिजत तर 3 ते 4 तासानंतर आपल्याला मिक्सरमधून छान अशी बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी एकदा मिक्सरला पेस्ट करून घेतल्यानंतर परत जेव्हा मिक्सर करणार आहे तर तेव्हा त्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे साधारणतः 1-2-3, त्यानंतर कोथिंबीर भरपूर, त्यानंतर काही कोरडे मसाले आहेत. तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर आहे घरी बनवलेली, तर ती ॲड केली आहे आणि चवीपुरतं मीठ आहे. तर अगदी बेसिकच मसाले टाकलेत. आवडत असेल तर तुम्ही पावभाजी मसाला असेल तर तोही टाकू शकता, थोडासा चाट मसाला टाकू शकता. तर असे वेगवेगळे मसाले ॲड करू शकता. तर ही जी पेस्ट केली आहे त्यानंतर ती पेस्ट आहे तर ती ॲड करायची आणि आता ही सर्व जे मिश्रण आहे ना तर ते मसालेवालं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे. चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इतके छान आणि टेस्टी लागतात आणि याच्यामध्ये तुम्ही भाज्याही ॲड करू शकता. ही जी रेसिपी आहे ही सिंपल अगदी साध्या पद्धतीने बनवली आहे. याच्यामध्ये जर तुमची मुलं काही भाज्या खात नसतील तर तुम्ही त्याही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता. तर त्याची टेस्ट खूप छान येते. तर तवा छान गरम करून घेतला आहे. त्यानंतर त्यावर 1 चमचाभर 1 पळीभर बॅटर आहे. तर ते छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत होतात आणि अगदी छान चवीला पण छान आणि पौष्टिकही अशी ही रेसिपी आहे. तर मुलांना अतिशय आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर बघू शकता खूप छान असे खमंग खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आपल्याला. दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे आणि बाजूने तेल सोडायचं आणि पलटवून पलटवून दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी मूग डाळीचे चिले आहेत तर ते भाजून घ्यायचे आणि याच्यासोबत खाण्यासाठी जी साधी आपली नारळाची चटणी आहे जी इडलीसोबत आपण करतो तर तिच्यासोबत किंवा त्यानंतर लोणचं असेल त्याच्यासोबतही छान लागतं. तर बघू शकता तुम्ही छान असं भाजून झालंय. पलटवून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं. बघू शकता रंग खूप छान आलेला आहे ह्याला. तर अशी साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही टिफिनसाठी नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी छान असं रंग बदलेपर्यंत भाजून घेतलंय चिला आणि गरमागरम चिला नारळाच्या अगदी टेस्टी अशा चटणीसोबत सर्व करायचा आहे. रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.